नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण सर्वांनी भरलेले होते। आता फॉर्मचं स्टेटस बऱ्याचशा जणांचा चेंज झाला आहे। खूप जणांना जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव्हचे मेसेज आलेले आहेत किंवा त्यांचं स्टेटस हे ॲपमध्ये असेल, वेबसाईटमध्ये असेल, हे अप्रूव्ह दिसण्यास सुरुवात झालेली आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन, ज्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत आणि आपल्या खात्यावरती 1500 रुपये महिन्याला जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। पण त्यामध्ये एक छोटीशी अडचण आहे। ती अडचण नेमकी काय आहे ते आपण आता सर्वप्रथम बघूया। ज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, पण त्यांचं जे काही अकाउंट आहे ते आधार डाटाशी हे जर लिंक नसेल, आधार बरोबर जर आपलं अकाउंट लिंक नसेल, तर जे काही महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे ऑनलाईन पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जातात त्यामध्ये अडचण येते आणि आपल्याला तो जो काही हप्ता असतो तो मिळत नाही। तर याकरता आपल्याला काय करावं लागतं ते आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया। यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि जर आपल्याकडे माय आधारचं ॲप असेल तर ते ॲप ओपन करायचं आहे किंवा माय आधार या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागणार आहे। तर पुढची प्रोसेस आपण मोबाईल स्क्रीनवरती बघूया। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचे आणि तेथे जी काही आधार कार्डची वेबसाईट आहे माय आधार ही आपल्याला तेथे टाकायची आहे। ही टाकल्यानंतर आपण माय आधारच्या वेबसाईटवरती येऊ। आपण वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने लॉग इनचा जो काही पर्याय दिसेल त्या लॉग इनच्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इनच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा वेबसाईटचा इंटरफेस ओपन होईल। येथे आपल्याला आधार कार्ड आणि हा जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता आपण जो आहे आधार नंबर हा टाकून घेऊया। आपण आधार कार्डचा OTP टाकून लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर हा माय आधार वेबसाईटचा इंटरफेस हा ओपन होत असतो। हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण ज्यावेळेस वेबसाईटवरती स्क्रोल करू आणि आपल्याला पाचवा पर्याय जो दिसेल तो म्हणजे बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती क्लिक करून आपल्या आधार कार्डला हे आपलं बँक अकाउंट लिंक आहे की नाही आहे ते आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे दिसत आहे की इथे बँक रेकॉर्ड इज नॉट फाउंड इन आधार नंबर। तर अशा वेळेस या महिलांच्या खात्यावरती जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते जमा होण्यास अडचण येऊ शकते। तर या महिलांनी काय करायचं आहे ते यांनी बँकेमध्ये जाऊन आपलं जे काही बँक अकाउंट आहे ते आधार कार्डला आपल्या लिंक करून घ्यायचं आहे। म्हणजे जे काही शासनाकडनं पैसे येतील ते थेट पद्धतीने आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील, अन्यथा ते पैसे बाउन्स बॅक होऊन हे सरकारकडे परत जात असतात। तर याची नोंद घ्यायची आहे आणि आपलं अकाउंट हे आधारशी संलग्न किंवा जोडून घ्यायचं आहे। जर हे केलं नाही तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही पुढचा हप्ता आहे तो मिळण्यास अडचण येऊ शकते। तर तुम्ही बँकेमध्ये जा, याकरता जो काही लेखी अर्ज असेल तो लेखी अर्ज सबमिट करा आणि पुढील साधारण 2 ते 4 दिवसामध्ये या बँक अकाउंटला तुमचे खाते हे जोडले जात असतं, आधार कार्डला जोडलं जात असतं। याची नोंद घ्या। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी, या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।